5 वर. 5 ऑन द बोर्ड. प्रेक्षकांची अलोट गर्दी. अगदी चहूबाजूला आमचे प्रेक्षक कक्ष खचाखच भरत असताना अगदी सुंदर शनिवार, हनुमंताचा वार, श्रीरामांचा वार. जय श्रीराम सर्वांना. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला ओव्हर पिच होता. ड्रायव्हरचा प्रयत्न, चेंडू हवेत फ्लाय होतोय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला गेला. इनसाइड आउटचा प्रयत्न इथे फसलेला आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय आकाशच्या रूपामध्ये. आकाश परततोय 0 वर. बॅट काय चमकली नाहीये. अगदी आपल्याच गावचा सुपुत्र ज्याने स्ट्राईकला जाऊन या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली होती, परंतु गोलंदाजाचं कसब त्या ठिकाणी बघा 5 धावा आल्यानंतर सुद्धा त्यांनी अचूक लाईन अँड लेंथ मेंटेन करून ओव्हरपिच चेंडू टाकला आणि फलंदाजाला चुकीचा फटका मारण्यास प्रवृत्त केलं. सुंदर झेल टिपला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात, ज्याने ऑरेंज कॅप परिधान केली आहे. ऑरेंज कॅप म्हणजे जय श्रीराम असं म्हणायला हरकत नाही. आणि फलंदाज सुद्धा एक ऑरेंज कॅप इथं परिधान करतोय. नवीन फलंदाज 1 डाऊन बॅट्समन TD तुकाराम पोचलाय मैदानामध्ये. धावसंख्या 5. पुढचा चेंडू आधीकडून, परंतु आधीचा हा आधी खूप छान पद्धतीने हँडल करतोय. टर्न करतोय चेंडूला, अँगल प्राप्त करतोय, ऑफस्टिकच्या बाहेर बोलवतोय फलंदाजाला आणि चांगलं तालमेल त्या ठिकाणी विकेट किपर आणि बॉलरचं पाहिलं आपण. चांगली फिल्डिंग होते, चांगली बॉलिंग होत असताना सुंदर क्रीडांगण पाहतोय. हो, क्लीन बॉल. फुलर लेनचा चेंडू टनेल पिच बोगदा बॅट अँड पॅडच्या मधून आधी धडकला. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना लागतोय दुसरा धक्का आणि फलंदाज पुन्हा एकदा TD तुकाराम, अगदी ज्यांची दांडी गोल झाली, 0 वरती बाद. द्यावी लागेल. सुंदर या ठिकाणी फटका सजवला. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह फॉर द 4 रन्स. पाहतो नाही, दुपारपर्यंत जास्त असतात, परंतु बैलगाडा शर्यत असले की ते तिकडे सरकत असतात. कारण आपलं महाराष्ट्राचा खेळ आहे, शेतकऱ्यांचा खेळ आहे. बैलगाडा शर्यत अगदी लिगल झालंय आणि त्याच कारणाने क्रिकेटच्या सामन्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं, पण तो सामने सुद्धा तितकेच अगदी
वखाण्याजोगे होत असतात. सोन्या, बकासूर, मथुर, बरीचशी अशी नावं जी गाजतायत. हिंद केसरी बनलाय बकासूर. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बोलण्यासारख्या. पण आपण क्रिकेट पाहतोय. धावसंख्या 9 वर 2 गडी बाद आणि पहिलं षटक समाप्त. हा फुलटा सोडवलाय ऑन साईडला. सिलेक्शन चांगलं आहे. फटक्याचा दर्जा अगदी उत्तम आहे आणि चेंडू जातोय काऊकोड आणि मिड विकेटच्या मधून. टप्प्याने 4 धावांसाठी. पंच सांगत असताना मयूरजी मार्के, MM, डबल M आणि स्क्वेअर लेग पंच RR राजू राठोड सर या स्पर्धेसाठी चांगलं ऑफिसेस लाभलेत. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे. आई 21 कोरावल्याची 2 गडी बाद 13 वर. धावांचा आले की ते वाढवण्याचा प्रयत्न रोशन इथे रोशन निर्माण करतोय. रोशनाई भरतोय. सूर्यदेवता तळपली. मॅच तापवली पाहिजे. फटका सुद्धा इथे मोठा मारतोय परंतु आता हा फटका जातोय आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम बिग 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 हिट. सुपर्ब. मधून 2 खणखणीत चौकार आणि एक झणझणीत षटकार आता नुकताच आला ज्याने धावसंख्या पोहोचवली 19 वर. 4 चेंडूंमध्ये ठोकल्यात 15 धावा. पुण्यात जितू सज्ज. बॅट टू द बॉलर ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु चेंडू ओव्हर पिच होता. नीटचा टायमिंग झाला नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न ड्रॅग आउट केलं होतं आणि गोलंदाज कमबॅक करतोय. फुलर लेन चेंडू टाकून डॉट काढतोय. 2 पहिल्या चेंडूमध्येच 10 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या. धनवंत नावाचा गोलंदाज ओव्हर द विकेट. आणि आता हाफ वॉली हॅमरचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने खेळाडू कक्षाकडे जात असताना 1 का 4. मी जीतो आहे. जीतूंगा मैं खुद से वादा करो. जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो असं म्हटलं जातं. आणि तो जितू इथे तळपल्या. धावसंख्या पोहोचवली आहे 23 वर. आता ओव्हर पिच अगदी खणखणीत झणझणीत सणसणीत चौकार. वा जितू ऑन फायर. मागच्या वर्षीचे फायनलिस्ट काय आहोत. मागच्या वर्षी 4थं पर्व जर पार पडलं त्या पर्वातील हा अगदी सणसणीत झणझणीत संघ एकदा 2 हात करतोय. 2 विकेटचं पतन झालं पण तो धावफलक थांबत नाहीये कारण जितू सुद्धा थांबत नाहीये. पुढे सरसा होते हा फोर्सिंग स्ट्रोक क्लोज टू द बॉडी. फटक्यामध्ये जागा नव्हती त्या कारणाने टायमिंग झाला नाहीये पण तो सेफ शॉट आहे. टाळा मिळतात जितूला खेळाडू कक्षातून आणि पाहता पाहता जितूने धावसंख्या पोहोचवलेली आहे 28 वर. आई क्विरा स्पोर्ट्स कोराले वर्सेस कोंडे साखरे हा सामना सुरू आहे. कोरालेच्या कॅप्टनने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिले 2 धक्के लगेच लागले होते परंतु त्यानंतर मस्तपैकी सावरलंय रोशन आणि जितूने आणि चांगली भागीदार रचण्याचा प्रयत्न. हा संसार सुखाचा सुरू आहे. हा कोण भेदेल ते बघायचंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 14.0 वेगाने 28 ऑन द बोर्ड. सामोरे जात असताना त्यांनी ठोकल्या जवळपास 24 धावा 8 चेंडूंमध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये त्याने 3 धावा घेतल्यात. म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय जितू नावाचा फलंदाज. तो स्ट्राईकला पोहोचला आणि रोशन त्याला अगदी छान पद्धतीने साथ देतोय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेटचं पतन झालं पण तो आता ते विसरलेत. आधी काय झालं ते आम्हाला माहिती नाहीये. पुढे काय करायचं ते आम्ही आता ठरवणार. आणि वर्तमान काळात जो चांगला परफॉर्मन्स देतो त्याचा भविष्य काळ अगदी उज्ज्वल असतो हे सांगत असताना जितू मैदानामध्ये पुन्हा सज्ज नवीन षटकासाठी आधी सेकंड स्पेलमध्ये. हा फुलटॉस आधीचा आला परंतु आता त्या ठिकाणी पाहतो आपण आधीच्या ह्या नंतरच्या षटकामध्ये खेचलाय पहिला चौकार वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने सीमारेषा पार.
कल्पेश दादा धुमाळ साहेब येत असताना केडी ग्रुपचे सन्मान्य अध्यक्ष आपल्या क्रीडानगरीकडे जेव्हा त्यांचं इथे आगमन होईल तेव्हा अगदी टाळ्यांचा गडगडाट करा, कडकडाट करा. चांगलं व्यक्तिमत्व ज्याने आम्हाला मुलाचं या ठिकाणी सहकार्य केलं आहे आणि आमच्या स्पर्धेला अक्षरशः उत्कृष्ट ट्रॉफीज ज्याने स्पॉन्सर केल्यात ते आमचे कल्पेश दादा धुमाळ येत असताना आपल्या या व्यासपीठाकडे आपलं हार्दिक स्वागत साहेब. या वेलकम. धावसंख्या जाऊन पोचलेले 32 वर. गोलंदाज आधी ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे सरसावले होते पावलाचा वापर, परंतु पाहिलं गोलंदाजाने की फलंदाज शफल होतं आणि स्ट्राईक एंडला फेकी झाली होती. सुरक्षित पोचलेत आपापल्या घरामध्ये दोन्ही फलंदाज. एका बाजूला रोशन, दुसऱ्या बाजूला जितू आणि मान्यवरांचं स्वागत करतोय आपण. सन्मान्य कल्पेश दादा धुमाळ आपल्यामध्ये येत असताना होऊन जातं टाळे साहेबांसाठी. कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर कोणाच्या ती काळजावती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. हे आमचे देणेकरी सन्माननीय कल्पेश दादा धुमाळ, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आम्ही कोरावळेकर चषक 2024 मध्ये आपल्या माध्यमातून आम्हाला मोलाच्या ट्रॉफीज मिळाल्या आणि स्पर्धेला आपण अगदी मोठं मोलाचं सहकार्य केलं. नक्कीच त्यासाठी आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतो. बॅकफुट पंच चेंडूला काढलंय, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाते डीप मध्ये आणि पाहता पाहता कव्हरिंग सुद्धा झालं वेगाने. एकाच ॲक्शनमध्ये फेकी सुद्धा झाली. त्या दरम्यान टाळ्यांचा गडगडाट होतोय साहेबांसाठी सुद्धा आणि या धावेसाठी 1 शॉटचा इशारा मयूर मार्के सरांचा. एक धाव इनकम्प्लीट, एक धाव कंप्लीट आणि एकूण धावसंख्या कंप्लीट झाली आहे 34 वर. साहेबांच्या माहितीसाठी सांगतोय साहेब, सामना सुरू आहे एकविरा स्पोर्ट्स कोरावले विरुद्ध कोंडे साखरे. पहिली बॅटिंग सुरू आहे कोरावले संघाचे, ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. जितू खेळतोय मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला रोशन आहे, स्ट्राईकला रोशन आहे, नॉन स्ट्राईकला जितू आहे. आणि हा चेंडू खाली ठेवला होता, परंतु पंचांनी पाहिलं की इम्पॅक्ट अगदी चुकीचा आहे आणि अवंतरचा इशारा. धावसंख्या 35 वर. 35 ऑन द बोर्ड. अगदी प्रेक्षक येत आहेत आमच्या व्यासपीठाकडे, मान्यवर येत आहेत. मान्यवरांची मांदी आळी आणि सोबतीला आमचे दर्दी प्रेक्षकांची गर्दी चहू बाजूला. शनिवारचा दिवस आहे, काहींना सुट्ट्या असतील, काहींना नसतील, काहींनी सुट्ट्या घेतल्या असतील, कारण क्रिकेटचं वेड आहे आपल्या भारत देशांमध्ये. 40 कोटी लोक जास्तीत जास्त वेडे आहेत. आणि बघा या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं. शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून तो थ्रो झाला आणि त्या फिल्डरने नक्कीच लहानपणी तो खेळ खेळला असेल अगदी अचूक पद्धतीने, म्हणून तर नेम तिथे अगदी बरोबर धरला आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. परिणाम बघितलं की डायरेक्ट हिट झालं आणि राहुल पाटील थोडेसे जखमी झालेत, ज्युपिटरमध्ये ॲडमिट आहे ठाण्याला. नक्कीच राहुल पाटीलने सर्वांना वेळ लावले मथुरने. धावसंख्या 35 असताना विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रकाश टाकण्यासाठी. प्रकाश जितूच्या सोबतीला. यावेळेला मोठा फटका मारचा प्रयत्न, परंतु चेंडू मिस्टामिक होतोय फटका आणि स्वतः गोलंदाज जातोय आणि लागतोय अजून एक चटका. कोराळे संघाचं विकेटचं पतन. सुरू होतो, ब्रेक थ्रू मिळतो तेव्हा नक्कीच पूर्णपणे फलंदाजी ढासळली जाते. ते सावरणं फार महत्त्वाचं असतं. भागीदार रचली होती जितू आणि रोशनने, परंतु विकेटचं पतन जसं झालं, रोशन जसा बाद झाला आणि आता जितू सुद्धा बाद झाला. नवीन फलंदाज प्रकाशच्या सोबतीला जातोय. धावसंख्या इथे 35 वर आहे थांबलेली. 35 ऑन द बोर्ड. सागराप्रमाणे खेळावं लागेल. महत्त्वाची जागा आहे, मिडल ऑर्डर आहे जी सक्षम पाहिजे, मजबूत पाहिजे आणि शरीर सुद्धा मजबूत आहे, तर बॅटिंग सुद्धा मजबूत केली पाहिजे. सागर जातोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रकाश. जितूच्या बॅटमधून 25 धावांचं अगदी मोलाचं योगदान. 11 चेंडूंमध्ये ज्याने मारले 5 चौकार आणि 1 खणखणी षटकार त्या खेळीमध्ये. आणि नक्कीच तो या इनिंगमध्ये चमकला आणि धावफलक सुद्धा इथे वधारला. सागर फक्त बॅकफुटला गेला. बॅकफुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक. पुश करो खुश रहो. त्यालाही माहिती की मी आता नुकताच आलोय, मला नजर बसवायची आहे. एकदा माझी नजर बसली की मला चेंडू नव्हे तर तो फुटबॉल वाटू लागेल आणि तेव्हा माझी नक्कीच या ठिकाणी बॅट
टापू लागेल, डिंग्स ब्रेक जाईल मैदानामध्ये. आपण पाहूया धावसंख्या प्रेक्षक, 3 षटकाची समाप्ती. कोरावळे संघाने धावा उभ्या केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 धावा, चांगली सरासरी आहे 12.00ची. सन्मान्य कल्पेशदादा धुमाळ आपल्यामध्ये उपस्थित, केडी ग्रुपचे सन्मान्य अध्यक्ष. येथे आता दादांचा एक बॅनर सुद्धा बघितला होता मी, मोठा फ्लेक्स होता मुरबाड नगरीमध्ये, आणि त्या दादांचं इथे या ठिकाणी स्वागत केलं आपण, आणि त्यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये नामांकित व्यक्ती आणि त्यामधील एक व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला अगदी मोलाचं योगदान आहे, ज्याने आपल्या सुंदर चषकं दिलेत. त्या चषकासाठीच ही लढाई सुरू आहे. 4 दिवसांची ही क्रिकेटची जत्रा, सोबतीला म्हशाची यात्रासुद्धा आहे, आणि त्यामध्ये भर घातली आमच्या कोरावळेकरांनी. निमित्त कोरावळेकर चषक 2024 क्रिकेटची ही मेजवानी पर्व 5वं. सोबतीला बालकृष्ण साहेब सुद्धा आलेले आहेत. कल्पेशी धुमाळदादांच्या सोबतीला बालकृष्ण शिंदे साहेब, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांची मानदेआळी, अतिथी देवो भव, भारतीय परंपरा आपण जोपासतो आणि प्रत्येक मान्यवराला आपण या ठिकाणी सन्मानित करत असतो. प्रेक्षकांना सुद्धा आम्ही शब्द सुमनाने सन्मानित करत असतो, जे चहूबाजूला पसरलेले असतात आणि मैदानाला जे पूर्णपणे वेढा घालतात आणि खेळाडूंना सुद्धा चांगलं प्रोत्साहित करत असतात. म्हणजे प्रेक्षकांची पण गरज आहे, मान्यवरांची सुद्धा गरज असते कुठल्याही स्पर्धेमध्ये, कुठल्याही कार्यक्रमामध्ये. त्याशिवाय हे कार्यक्रम होणं नाही, मजाच येणार नाही आहे. प्रेक्षक नसतील, मान्यवर नसतील तर त्या कार्यक्रमाला काय अर्थच राहत नाही. 36 3 षटकांमध्ये पहिल्या षटकात 9 धावा आल्या, 2 विकेटचं पतन झालं. त्यानंतर बरोबर जिम्मेदारी स्वीकारली जितो आणि रोशनने, आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा ठोकल्या 19. ज्या षटकामध्ये एकही विकेटचं पतन नाही झालं, पण तो आधीच्या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं विकेटचं पतन झालं, ज्याने 8 धावा खर्च करून यश प्राप्ती केली. आता 4थ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे मिस्टर निलेश, ज्याने डायरेक्ट हिट केलं होतं. तो निलेशचा हा शॉट ऑफ गुड लेंथ, आणि याला हॅमट केलं, चेंडू उंच जातोय, लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि त्याच्या मागे पोहोचला लॉंग ऑफ, परंतु दोघांना तिथे अगदी हेलकावणी दिली आहे. चेंडू झाला पसार अगदी लॉंग ऑफच्या बाहेर 4 धावांसाठी. नशिबाचा निसटला चेंडू 4 धावांसाठी. चौकाराला धावसंख्या पोहोचलेली आहे 40 वर. 4-0 ऑन द बोर्ड. हा फुलटॉपला टर्न केलाय, अगदी लेग स्वीपचा नजारा पेश केलाय, आणि त्या ठिकाणी बघा अजून आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी. हे प्रभू, हे काय झालं? अजून एक चौकार, मिस फिल्डिंग. चेंडूच्या पेसचा वापर केला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे दाखवलं. मी तगडा खेळाडू आहे, पण तो माझ्यामध्ये ती कला आहे, मला आता ताकदीची गरज सध्या तर नाहीये, सांगत असताना फलंदाज सागर आता मात्र ताकदीने हॅमट करतोय, व्ही शेप मध्ये खेळतोय, लॉंग ऑन वेगाने जातोय. विकी त्या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये फेकी करतोय, परंतु गरज होती का? दोन्ही गाडा एकाच रुळावरती, ॲक्सिडेंट होणारच. अपघात झाला आणि सागर बाद झाला रनआउटच्या रूपामध्ये. पतन झालं आपण पाहिलं त्या ठिकाणी, थोडासा क्लायमॅक्स बघितला, एकमेकांना कॉल दिला नाही, समतोल त्या ठिकाणी गमावला, आणि त्या कारणाने विकेटचं पतन झालं रनआउटच्या रूपामध्ये. सागर परततोय अगदी जड पावलाने, बघा चालता येत नाही त्यांना आता, अगदी दुःख झालंय. आणि नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये मोहन नावाचा, ज्याला मोहक बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 45, 4थं षटक सुरू आहे. निलेश हाताळतो, त्यानंतर आम्ही सन्मान घेणार आहोत. आमचे सन्मान्य केडी ग्रुपचे अध्यक्ष कल्पेशदादा धुमाळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचा आपण सन्मान घेऊ. त्यांनी आम्हाला अगदी मोलाचं योगदान दिलंय. सोबतीला श्री बालकृष्ण शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेणार आहोत कल्पेशदादा धुमाळ साहेबांचा. नवीन फलंदाज मोहन गेलाय, धावसंख्या 45. हरकत नाही, शिंदे साहेब
एकमेकांना सन्मानित केलं जाईल. कल्पिता धुमाळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नवीन विकेट जातोय फलंदाज या ठिकाणी अहमद खानचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. चेंडू फ्लाय झाला. आता बघा एक भागीदारी तोडल्यानंतर विकेटचं मोमेंटम प्राप्त झालंय आणि धावावरती काही प्रमाणात नक्कीच रोख लगावला या ठिकाणी कोंडे साखरेच्या फिल्डिंगच्या ब्रिगेडने. चांगली बॉलिंग टाकतायत आणि अचूक टप्पा आता नियंत्रित करत असताना गोलंदाज आपण पाहतोय निलेश. धावसंख्या 47 वर. 47 ऑन द बोर्ड. साईड चेंज करतोय. राऊंड रनअप आहे आणि आत्ता हा फ्लाय होतोय. अँगल प्राप्त करतोय. राऊंड विकेट जात असताना चेंडूला बाहेर काढतो ऑफस्टिकच्या. खूप जबरदस्त अफलातून पलटवार करतोय गोलंदाज. चांगलं टर्न केलं. या षटकामध्ये धावा जास्त दिल्या नाहीयेत. लागोपाठचे 2 चौकार आल्यानंतर सुद्धा विकेटचं पतन झालं. त्यानंतर या ठिकाणी अचूकता दाखवत असताना फिल्डिंगची जमावट पाहतोय आणि पुन्हा एकदा चांगला रिलीज करत असताना बॅटच्या पुढच्या टोला हा चाबोक चपराक शॉट. अगदी कडक शॉट. चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. मान्यवरांना सलामी. चौकार. तर मी विनंती करतोय बाळकृष्ण शिंदे साहेबांना की आपण हा सन्मान स्वीकारावा. तर विनंती करतो मी कल्पिता धुमाळ आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा हेतूची सन्मान द्यावा. आपले सन्मान मूर्ती बाळकृष्ण शिंदे साहेब आपल्या व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत. शिंदे काका खूप सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि दुसऱ्या बाजूला आपले सर्वांचे लाडके कल्पेशदादा धुमाळ ज्यांच्या शुभ हस्ते आपण घेतोय शिंदे साहेबांचा हेतूची सन्मान. मायेचे उपदार, प्रेमाची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आपण देत असताना बाळकृष्ण शिंदे काकांना धन्यवाद. आणि आपण एक धावसंख्या 51. तसेच आपण आयोजकांच्या वतीने मोठा सन्मान सुद्धा घेऊ. सन्मान्य आपले कल्पेशदादा धुमाळ केडी ग्रुपचे अध्यक्ष ह्या व्यक्तिमत्वाला सुद्धा आपला सलाम आहे. ज्यांनी अगदी मोलाचं योगदान आम्हाला निमित्त देण्याचं धाडस केलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचा आपण आयोजकाच्या वतीने एक मोमेंट देऊन सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर. तुळशीदास धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेशदादा धुमाळ यांना सन्मानित करतोय आणि सन्मान चिन्ह देतोय आपल्या व्यासपीठावरती. मैदानामध्ये वाईटचा इशारा मयूर सरांचा. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा बॉलरला देत असताना हा बाउन्सर आहे पहिला. सध्या दुसरा अलाउड नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये 2 बाउन्सर अलाउड असतील. ICC मध्ये बदल होणार आहे आणि सरपंचांसाठी सुद्धा परवानगी आहे. येणाऱ्या काळामध्ये 6 वर्षाची मुदत असणार आहे. नवनिर्वाचित सरपंच ज्यांना 50 लाखाचा निधी मिळणार आहे दरवर्षी, जो आपण असताना कुठल्या प्रकारच्या सदस्याला विचारायची गरज पडणार नाही. असे नवीन कायदे येणार आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे आणि ICCचे. सर्व कायद्यांमध्ये बदल हा निसर्गाचा नियम आहे. चेंडूमध्ये बदल केला. चेंडू पेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि बघा त्या ठिकाणी पुन्हा दोन्ही गाडा एकाच रुळावरती, एकाच बाजूला, एकाच दिशेने आणि त्या ठिकाणी विकेट नाहीये. पोहोचले. याला म्हणतात कल्पकता, प्रसंगावधान आणि तुमचं लेझी क्रिकेट कामी आला. बघा तुम्ही जास्त उशीर केला आणि त्या ठिकाणी फलंदाज पोचला सुरक्षित आपल्या जागेवरती. धावसंख्या बघूया आपण 53 आहे. एकविरा कोराळे स्पोर्ट्स बॅटिंग करतोय टॉस जिंकून पहिल्या या इनिंगमध्ये आणि विरुद्ध संघ आहे तो कोंडे साखरे. शेवटचं षटक मार्गस्थ इनिंगसाठी. चेंडू खूपच बाहेर होता. टप्पा ऑफस्टिकच्या बाहेर. गुडलँडचा टप्पा पडला, खाली राहिला. कुठल्या प्रकारे चेंडूच्या रेषेत पोचले नव्हते. क्रॉस बॅटेड फटका. चेंडूला आडवे झाले होते अक्रॉस द लाईन, परंतु ताळमेळ तिथे जुळला नाहीये. दिनेश नावचा गोलंदाज षटक हाताळते. धावसंख्या 53 स्थिर आहे. तसं पाहता धावसंख्या बरोबर आहे. फायटिंग स्कोर आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती 10च्या पुढे जाणं म्हणजे नक्कीच चांगली गोष्ट असते. 10 ते 12 धावांचा आलेख सरासरी राखणं फार महत्त्वाचं असतं. तसं इथे झालंय कोरावलेकडून. तो वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. पोल. इट्स अ पॉवरफुल. ॲब्सोल्युटली इट्स अ सक्सेसफुल. ओव्हर द मिड विकेट फॉर द सिक्सर. व्हेरी गुड शॉट.
अखेर प्रकाश टाकला. प्रकाश झोतात आला. हा प्रकाश नावाचा फलंदाज जागा बनवली. बॅकफुटला गेला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि चेंडूला अगदी फेकून दिलं होतं उचलून. मिड विकेटच्या वरून खेचून मारलं होतं. अशी षटकार धावसंख्या पोहोचलेली आहे 59 वर. 59 ऑन द बोर्ड. पुन्हा गोलंदाज राऊंड द विकेट जात असताना हा सुद्धा मस्तपैकी चॉप ड्राईव्ह. जसं काय चाकूनी कापाव तसं चेंडूला कापला आणि पाहता पाहता नॉनस्ट्राईकला धोका होता रनआउटचा. त्या ठिकाणी चित्र बघितलं आपण आणि फलंदाज बाद अगदी रनिंग करत असताना येतोय डगआउटकडे. एक पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत स्ट्राईक पाहिजे होती ती म्हणजे प्रकाशला. शेवटच्या मोक्यामध्ये आपण असंच पाहत असतो चित्र लिमिटेड ओव्हरच्या मॅचेसमध्ये की अशा प्रकारचं जोखीम स्वीकारावं लागतं. आता नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये आणि नवीन सामन्यासाठी पुढच्या टॉससाठी यायचंय. अचानक स्पोर्ट्स कलंबे विरुद्ध न्यू यंगस्टार स्पोर्ट्स बांदिवली. कलंबेचा कॅप्टन आणि बांदिवलीचा कॅप्टन आपण येऊन थांबायचंय टॉस बॉक्समध्ये. विकेटचं पतन झालं. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकूण झालेली आहे 60 ऑन द बोर्ड. आई एकविरा स्पोर्ट्स कोरावले यजमान संघ मागच्या वर्षीचा फायनलिस्ट आणि तो संघ 2 हात करतोय पाहुण्यांच्या विरुद्ध कोंडे साखरे. धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने उच्चांक गाठत असताना 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 60च्या आसपास गेली आहे. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये. दीपक सुद्धा पुलकाचा प्रयत्न करतोय परंतु अलॉन द कार्पेट जातो आणि बघा त्या ठिकाणी अगदी चेंडू निसटला आणि चेंडू हा झाला डीजे. संगीत वाजवतोय आणि ते बॅट सुद्धा फिरवतोय गिरवतोय. प्रकाश नावाचा फलंदाज अगदी जो स्ट्राईक राखतोय आणि धावसंख्या ज्यांनी पोहोचवली आहे कोरोळे संघाची 64 वर. पुन्हा सज्ज बॅटिंग मध्ये स्ट्राईक एंडला प्रकाश. हा चेंडू खाली ठेवतोय गोलंदाज. चित्र पाहायला मिळते. मयूर सर पाहतायत चेंडू स्टिकच्या वरून आहे. कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी ताळमेल नाही आहे. कुठल्या प्रकारचं इलिगल नाही. अगदी सफर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. आणि चित्र पाहतोय आपण की सर्व निर्धारित 5 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या इथे बरोबर 64 म्हणजे 13.00च्या वेगाने 65 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी कोंडे साखरे संघाला. आपण पाहताय प्रेक्षक कोरावळेकर चषक 2024 पर्व 5वं आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवसातील हा आपण मध्य पाहतोय. दुपारचं सत्र ज्या सत्रामध्ये अगदी ऊन तापलंय मैदान तापले क्रिकेट तापले. आपण तापू नका. आपण शांत राहा शांत पद्धतीने या क्रिकेटचा आनंद घ्या. मजा येणार आहे. आजचा क्लायमॅक्स आणि उद्या ग्रँड फायनले या स्पर्धेचा पर्व 5वा उद्या अंतिम सोहळा असेल. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा ही अगदी जगभर प्रसिद्ध केली जाते कव्हर केली जाते 185 देशांमध्ये. आज सुद्धा 10 किक जवळपास 5 टुर्नामेंट कव्हर करतोय. कुणाल म्हात्रे यांची वाहिनी आपले वडोलीचे लाडके सुपुत्र भूमिपुत्र कुणाल म्हात्रे यांची मेहनत आणि त्यांचे हे संदीप अँड ब्रिगेड कॅमेरामॅन चांगलं छान आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण आवाजाची काळजी घेत असताना देवाला पाहतोय. डीजे देवा चांगलं कॉम्बिनेशन जुळतंय आणि आपल्या व्यासपीठात आपण पाहू शकता सन्माननीय बालकृष्ण शिंदे काका सर तसेच कल्पेश दादा धुमाल केडी ग्रुपचे अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते पण घेऊया पुढच्या नाण्याचा टॉस. सामना असेल कलंबे विरुद्ध बांदिवली. तर साहेबांना विनंती करतोय कल्पेश दादा धुमाळ आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा पुढच्या सामन्यासाठी. आपण पाहू शकता टॉस करत असताना कल्पेश धुमाळ क्रेडिट ग्रुपचे अध्यक्ष. छापा कॉल दिला बांदिवलीने आणि जिंकला सुद्धा टॉस बांदिवलीने. टॉस जिंकला सामना होणं बाकी आहे. काय निर्णय? फील्ड फर्स्ट. याचं कारण त्यांना कळंबेवाल्यांना कमीत कमी रनांपासून आम्ही वंचित ठेवू. पूर्ण कॉन्फिडन्स आहे. डावपेच माहिती आहेत का कलंबेचे? हो हो. कशी वाटते स्पर्धा कोरावळे चषक पर्व 5वं? खूपच चांगलं असं नियोजन आहे आणि पिच पण खूप चांगली आहे बॅटिंगसाठी.
तुला हल्लीच्या काळामध्ये कोणता क्रिकेटर आवडतो बेस्ट एकदम वन ऑफ द बेस्ट टेनिस क्रिकेट आंतरराष्ट्रीय दोन्हींमध्ये भावेश पवार आणि के एल राहुल. आणि तुला फरदीन काझी. क्या बात आहे. काय निर्णय असता टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असती पहिले. बॅटिंगला उतरायचं काय वाटतं 5 षटकामध्ये किती धावा तुला अचूक वाटतायत 55 ते 60. आणि स्पर्धेचं नियोजन कसं वाटतं. स्पर्धेचं नियमन दरवर्षी चांगलंच असतं. केडी ग्रुपचे अध्यक्ष कल्पेशदादा धुमाळ यांच्याबद्दल 2 शब्द ओळखताय तुम्ही. कल्पेशदादांना तर लहानपणापासून ओळखतो. चांगलंच असतं त्यांचं आयोजन. ऑल दी बेस्ट. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा. टॉस जिंकलाय बांदिवलीच्या कॅप्टनने, त्याने स्वीकारलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये मोकणे सरांकडे. धन्यवाद. आजच्या दिवसातील तिसरा मॅच मित्रांनो आपण पाहताय. एका बाजूला यजमान टीम आहे अर्थात एकविराई स्पोर्ट्स कोरवले आणि त्याच्या अगेन्स्ट कोंडे साखरे या दोन संघाच्या दरम्यान ही फाईट चालू आहे. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंगचा निर्णय घेतला यजमान टीमनं आणि त्याचबरोबरीनं बॅटिंग करत असताना प्रथमतः मित्रांनो खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे स्ट्रगल करत होते. त्यानंतर आपण पाहिलं तर जितू धुमाळची बॅटिंग त्याचबरोबरीनं प्रकाशची बॅटिंग देखील चांगली राहिली. सागर शिंगोळची बॅटिंग देखील आपण चांगली पाहिली या मॅचमध्ये. एकंदरीत 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाली आणि धावफलकावरती धावा मित्रांनो पण पाहता 64 धावा बनवल्या यजमान टीमनं आणि 65 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं अर्थात कोंडे साखरे या क्रिकेट संघासमोर. ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये एंटर होतात. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या मध्ये पोहोचलेत. अर्थात ऑफिशियल आपण पाहू शकता राजू राठोड सर आहेत आणि एका बाजूला मयूर मार्के. त्याचबरोबर आपली ऑफिशियल टेक्निकल टीम देखील सेट झाली आहे. त्याचबरोबर कॅमेरामॅन देखील सज्ज होतात. आमचे स्कोरर मित्र आकाश पिंकेश देखील सेट होतात. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल पट बार लाईन खराब आणि त्याचबरोबरीनं हा व्हाईट बॉल पंचाने दर्शवला फेकला हा व्हाईट आणि त्याचबरोबरीनं नंतर धावेनं टीमचं काउंट मी तर म्हणत खऱ्या अर्थानं ओपन झाला आणि या दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. या एक धावाली आणि पहिल्याच बॉल आपण पाहू शकता लाईन थोडी खराब आहे. इथे लाईन चांगली रफ्तार से गिरफ्तार अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतो. स्विंग अँड मिस प्ले अँड मिस फेकला डॉट फेकला हा निर्धाव चेंडू पहिला वाईट आणि त्यानंतर हा मिनी कमबॅक आपण म्हणूया. चांगला बॉल फेकला ही खासियत गोलंदाज प्रकाश अर्थात भावड्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे आणि त्याचबरोबरीने दोन्हीच दिशेला चेंडू वळवतो. इन स्विंग कधी आउट स्विंग कधी स्ट्रेट डिलिव्हरी कधी यॉर्कर आपण पाहू शकता. इथे पाहाल तर इन स्विंग बॉल बॅकफुट वरती गेले बॅकफुट पंच कव्हरला फटका सजवलाय कव्हर बाउंड्री लाईनला तोडलाय फोडलाय चेंडू सीमा पार हा चौकार. आपण पाहू शकता यॉर्कर टीम केलाय सक्सेसफुल देखील गोलंदाज प्रकाश राहतोय फेकला चौकारानंतर हा डॉट बॉल आणि चांगला कमबॅक आपण म्हणूयात. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस होतात पाहायला मिळतं. लॉंगॉनमध्ये आकाश शिंगोले होते त्याचबरोबर आता लॉंग ऑफमध्ये त्याला ढकलण्यात आला. शॉट व्हिडिओ आपण पाहिलं तर काढला आणि त्याचबरोबर शॉट लॉंगॉनमध्ये खेळाडू जितू धुमाल आपण पाहता फलंदाज तयार होतो. इथे चांगला बॉल डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलाय पुश केला आणि त्याचबरोबर हा सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट होताना मित्रांनो आपण पाहताय. एका धाव्याने धावफलक पुढे सरकलाय 6 आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली आहे. एकंदरीत 65 धावा तुम्हाला बनवायच्या. 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या राहतात मेंढरडरी पॉवर प्ले षटकातल्या. पहिला पेंडरडरी पॉवर प्ले मित्रांनो आपण पाहता 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्याचबरोबर दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. इथे मेजबानी असते मोठे फटके खेळण्याचे फलंदाजाला पण ते फटके येतील का कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स कोरवळे क्रिकेट संघानं पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 28 धावा बनवल्या होत्या आणि ती सुरुवात इथून द्यावी लागेल कोंडे साखरे टीमला. इथे मिस टायमिंग स्ट्रोक जितू धुमाल त्या ठिकाणी तैनात आहेत आणि आपण पाहू या ठिकाणी कंप्लीट होतात. चेंडू हवेत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तर 2 धावा धावफलकावरती येत आहेत. सो धावफलकावरती आपण धावा पाहताय. त्याचबरोबर पॉडकास्ट इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला लाभला अर्थात जितू धुमाल. एकंदरीत आपण पाहू शकता आमचे ऑफिशियल सांगतायत की
एकही दिवस असं गेलं नाही की स्क्रीनवरती कोणत्याही प्रकारची मिस्टेक आली नाही, कोणत्या प्रकारचा स्क्रीन या ठिकाणी अटकलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता ओव्हरची सांगता होती मित्रांनो. पहिला वाजवी खेळ पहिल्या षटकाचा कंप्लीट होतोय धावफलकावरती. धावा मित्रांनो आपण पाहताय तर 9 आहेत आणि 9 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर 50चा स्पीड मारलेला आहे आणि 49चा स्पीड या ठिकाणी भेटतोय. अतिशय चांगला ब्रॉडकास्ट इंटरनेट आपण पाहता मित्रांनो, जितू धुमाल यांच्या वतीनं अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गुड स्टार्ट टीम कोंडे साखरे. या मॅचमध्ये सुरुवात चांगली राहिली आहे. पहिला ओव्हर अतिशय चांगला फेकला प्रकाश अर्थात भावड्यानं आपण पाहिलं तर एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आला आहे आणि स्विंगिंगचा बादशाह देखील आता आपण पाहताय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोहन धुमाल येतात. त्याचबरोबर टेक्निकल लाईव्ह टीम आपण पाहताय. अर्थात संदीप घायाळ सर ते अक्षरशः आम्हाला घायल करत असतात. सौरव कांबळे आहेत, विकासजी गव्हाणे, त्याचबरोबर अरबाज तडवी आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता इथे फटका दर्जेदार आहे आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. पाहायला मिळतो. आपण स्क्रीनमध्ये पाहूया रिप्लाय. अतिशय चांगला बॅकफुटवरती गेले. त्याचबरोबरीने शेवटच्या मुवमेंटला बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपरली झाला आणि त्यानंतर चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मित्रांनो आपण पाहिला. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. विकेट गमावली नाही ही जम्याची बाजू आणि 65 धाव्यांचा पाठलाग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस भागीदारी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती पार्टनरशिप मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगली सुरू आहे. 13 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. फलंदाज तयार. मोहनचा फुलर लेन बॉल. फटका इथे देखील चांगला. चेस खूप मोठा आहे. जागा देखील 30 निवडली आणि निर्णय देखील तोच येईल. बॅक टू बॅक 2-4 हा चौकार. ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं राहतं ज्यावेळेस तुम्ही चेस करत असता आणि त्या धावा मित्रांनो खऱ्या अर्थानं येताना पाहायला मिळतात कोंडे साखरे क्रिकेट संघाकडनं. स्पेशली पारच्या बाटमधनं आपण 2 चौकार बॅक टू बॅक आपण पाहिलेत. जागा कव्हरच निवडली होती आणि त्याचबरोबर मित्रांनो खऱ्या अर्थानं आता घर केलंय फलंदाज पारसनं कव्हर क्षेत्रामध्ये. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर एकंदरीत आपण तिसऱ्या दिवसामध्ये आज डीजे जे ऐकताय डीजे देवा आणि सुंदर व्हॉइस क्वालिटी ही देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला बॉल. अतिशय चांगला टेम केला. यॉर्कर टेम केला. लाऊड अपील देखील झाली आहे परंतु आपण पाहू शकता तर इथे लेग बायच्या स्वरूपानं ही क्विक सिंगल एकवटताना पाहायला मिळतात 2 फलंदाज. चांगला बॉल 2 चौकारानंतर हा बॉल करणं महत्त्वाचं असतं कारण ज्या वेळेस गोलंदाज मार खातो ना तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो टेनिस बॉल क्रिकेटमधलं गोलंदाजाचं हे ब्रह्मास्त्र गोलंदाज मोहन धुमालनं आपल्या पिटाऱ्यामधून काढलाय आणि एक फेकलाय चांगला बॉल आणि त्याचबरोबर सिंगल क्विकली आली आहे मित्रांनो. 18 धावा धावफलकावरती. 65 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे चांगला बॉल. फटका देखील चांगला. भावड्या चेंडू खाली डाऊन दी बॉल. वडा कॅच. वडा कॅच. अतिशय चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. चांगला होता परंतु जो झेल पकडला प्रथमतः झेल कॅरी झाला. बॉडी बॅलन्स मित्रांनो खऱ्या अर्थानं थोडासा बॉडी बॅलन्स थोडा हुकला होता आणि त्यानंतर स्पेशली प्रकाशला आपण पाहताय त्या ठिकाणी लॉंग ऑनला. त्याचबरोबर चांगला टेलिकास्ट आपण पाहताय 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये
सौरभ कांबळे आहेत आणि विकास गव्हाणे अतिशय चांगली कॅमेरे वर्किंग मित्रांनो खऱ्या अर्थानं त्यांना केली आहे या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा असो किंवा कुठली स्पर्धा असतो कॅमेरा वर्किंग ही 100% चांगलीच होते. इथे चांगला बॉल आपण पाहतो मित्रांनो आणि त्याचबरोबरीनं पंच दर्शवतात की बॅटचा एज आहे आणि त्याचबरोबरीने ही सिंगल आपण पाहताय. एकंदरीत आपण बघू शकतो आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल जे सज्ज होत आहेत 2 दिवसामध्ये आपण सागर कापडी सरांना पाहिलं. आजच्या दिवसामध्ये ते नाही आहेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अर्थात सोनारपाडा क्रिकेट संघाचा हा मिस्टर 360 आणि हेलिकॉप्टरचा बादशाह अर्थात राजू राठोड सरांना आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये आज आहेत. वालकेश्वरला त्यांची मॅच देखील आहे 8 तारखेला फायनल डेच्या दिवशी. तिथे देखील त्याची चमक चांगलीच राहील याच्यात मात्र काही शंका नाही आहे. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये या फलंदाजांनी दसई ब्लास्टरवरती खूप आक्रमण केलं होतं आणि ती टीम माझी होती. इथे चांगला बॉल पॅडवरती चेंडू अदलतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील झाली. क्विक सिंगल देखील येताना पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपानं. ओव्हर कंप्लीट होतं मित्रांनो. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होता. दफलकावरती धावा तुम्ही पाहताय कोंडे सागरे करते. दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग 10.00 ची सरासरी ठेवली आहे मेंटेन आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात 20. येस डीजे. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अगेन्स्ट SS सोनारपाडा या 2 संघाच्या दरम्यान त्या ठिकाणी फायनल होती आणि त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी अमोल कथुरे सरांचा संघ त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता. त्याचबरोबरीनं नक्कीच संदीप घायल सर सांगतात की ती आमची टीम होती. त्या ठिकाणी संदीप घायल सर त्या ठिकाणी ते चेअर करत होते त्या संघाला. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहू शकता SS सोनारपाडा आणि दसई ब्लास्टर्स अर्थात तो माझा संघ आणि त्या संघाला पराभूत केलं होतं. स्पेशली राजू राठोडची त्यावेळेस बॅटिंग कडक चालली होती. चला मॅचच्या दिशेकडे आपण वळूयात. सो 20 धावा फलकावरती आपण पाहू शकता मागच्या स्पर्धेमध्ये या चषकामध्ये आपण पाहू शकता फायनल ज्यावेळेस होती त्यावेळेस एकवीर स्पोर्ट्स कोरवळे त्यांच्या अगेन्स्ट होती आई गावदेवी खाटेकर टीम. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ हा फायनलमध्ये प्रवेश त्यानं केला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता एकविरा स्पोर्ट्स कोरवळे संघ देखील या मैदानामध्ये उतरला. आज ते क्वालिफायर होतील का? कारण मागचा मॅच आपण पाहिला असेल फायनलिस्ट 2 टीम होत्या आणि 2 संघांमध्ये फायनलची मॅच आपण पाहिली होती. त्या ठिकाणी चांगली कामगिरी राहिली. कालच्या दिवसामध्ये विनायक खाटेकरची बॅटिंग मित्रांनो आपण पाहिली. अतिशय चांगली बॅटिंग 15 बॉलमध्ये 46 धावा हाहाकार मचावला होता पूर्ण या मैदानामध्ये. फक्त चेंडू आपण पाहू शकता तर निश्चित ढगात होते. फार्म हाऊस मध्ये बॉल आला का? फार्म हाऊस मध्ये विनायक खाटेकरची कालची बॅटिंग 2 बॉल फेकले डॉट निर्धाव आपण पाहताय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. इथे बाकफूट वरती आले फटका इथे चांगला गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज खेळाडू आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय 2 डॉट नंतर या 2 धावा मित्रांनो आपण पाहताय आणि धावफलकावरती धावा आपण पाहता 22 अर्थात 22 आहेत. इथे चांगला बॉल फटका देखील चांगला आहे आणि त्याचबरोबरीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एक आली आणि त्याचबरोबर आमचे स्कोरर यांच्याकडनं मला माहिती मिळते ज्या वेळेस गावदेवी खाटेकर क्रिकेट संघांना या स्पर्धेमध्ये या मैदानावरती ज्यावेळेस स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते तिथे ज्या वेळेस गावदेवी खाटेकर संघ एंट्री करतो त्या वेळेस तो या ठिकाणी क्वालिफायर झालेला आहे आणि म्हणजे लकी मैदान देखील आहे त्यांच्यासाठी. पिंकेश आम्हाला सांगतात आमचे स्कोरर. सो धावफलकावरती 23 आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत आवाज ऐकू शकता व्हॉइस ऑफ धसई अर्थात राजेश मुकणे म्हणजे स्वतः मी आणि याच्या दिवसामध्ये आपल्याला कॉमेंटेटर म्हणजे लाभलेले आहेत द व्हॉइस ऑफ टिटवाला अर्थात मनोज कारवे सर. 2 दिवसामध्ये डोंगर नाव्यातील बुलंद आवाज आपण ऐकला अर्थात सुनीलजी शेळके सर त्या ठिकाणी होते. आज ते या ठिकाणी नाही आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं द व्हॉइस ऑफ टिटवाळा अर्थात मनोज कारवे सर या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्याचं करू या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं वेलकम. धावफलकावरती मित्रांनो धावा आहेत 25 धावा 25 ऑन बोर्ड. सो संदीप घायल सांगतायत की धानेली या ठिकाणी एक
स्पर्धा होती त्या ठिकाणी मनोज कारवे सर 3 दिवस डे आणि 1 दिवस नाईट होते आणि त्यावेळेस देखील टेक्निकल टीम आमची होती 10 क्रिक लाईव्ह. त्या ठिकाणी संदीप घायल सर होते, ते नेहमी घायल करत असतात. मुरबाड त्यावेळेस स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते, त्यावेळेस आपण पाहू शकता की 10 क्रिक लाईव्ह ही वाहिनी त्या ठिकाणी जोडली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. कॉलिंग करा, फलंदाज या ठिकाणी बाद. ओव्हर कंप्लीट. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. मित्रांनो धावा आपण पाहताय 25 आहेत, 65 धाव्यांची गरज आहे आणि शेवटचे 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. 20.00 चे सरासरी या मॅच मध्ये मेंटेन ठेवावे लागेल. 2 विकेट गमावल्या जय हनुमान कोंडे साखरे या क्रिकेट संघानं दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघानं अतिशय चांगली बॅटिंग केली. प्रत्येक फलंदाजानं धावा बनवल्या आणि 64 धावांपर्यंत मजल मारली. 65 धावा बनवायच्यात मित्रांनो आणि 3 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. सागर शिंगोळे येतात गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल अप्पर बार लेट कट शॉट थर्ड मॅनला बीट केलंय. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. थोडेसे फंबल देखील खेळणे होतात परंतु चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती नशिबाचा 4 हा चौकार. चौकार आपण पाहिला विकेटच्या बॅटमधनं 4 आल्यात. फटका पॉइंटला खेळला होता परंतु बॅटचा मोठा आहे आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला बीट केलं आणि त्यानंतर चेंडू आपण पाहू शकता तर ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. फलंदाज तयार. सागरचा हा बॉल बॅट अँड पॅड मध्ये फटका इथे चांगला पाहायला मिळतो. स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडूच्या हाताला चेंडू ब्रश झालाय आणि ही झेल मित्रमंडळी खर्तीला दान होती. चेंडू सीमारेषा पार. चौकार नंतर फलंदाज विकीच्या बॅट मधून हा षटकार. पाहू शकता स्क्रीनवरती काय कव्हरिंग आहे. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आपण करूयात. अतिशय चांगली कव्हरिंग आपण पाहताय. पुन्हा एकदा रिप्लायमध्ये आपण पाहू शकता जिथपर्यंत चेंडू दिसतो ना तिथपर्यंत कव्हरिंग जी केली जाते. हॅट्स ऑफ सर. अतिशय चांगली कॅमेरा वर्किंग. धाव्यांची गरज आहे. फलंदाज तयार. अपटबार इथे आपण पाहिलं तर लाईन थोडीशी बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच दर्शवतात आमच्याकडे. चौकार षटकारानंतर हा व्हाईट बॉल. हे प्रेशर मित्रमंडळी खऱ्या अर्थानं हा प्रेशर आहे गोलंदाज सागर शिंगोळेवरती. हा झेल पकडणं गरजेचं होतं परंतु आपण पाहू शकता त्या ठिकाणी मोहन होता आणि मोहनकडनं थोडीशी मिस्टेक झाली. फुलर लेनचा बॉल फुल वरती फुल टोल डीप स्क्वेअर लेग
बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. नऊ बॉल 23 धाव्यांची गरज. वेस्ट ऑफ हाईट साठी तुम्हाला भीमर आहे आणि तो आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय की चेंडू लीगल आहे की वेस्ट ऑफ हाईट अर्थात भीमर आहे हे आता आपण चेक करणार आहोत. आमची टेक्निकल टीम तयार झाली आहे. आमचे घायल सर आता पाहूयात. सो चेंडू आपण पाहू शकता फुलर लेन स्क्रीनवरती यावेळेस रिलीज झाला. फुलर लेनचा बॉल खाली आपण पाहू शकता तर डीप होतोय आणि त्याचबरोबर हा फेअर डिलिव्हरी आहे फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस वरती हा फुलटोल वसूल केला बॅटरनं. षटकाराला फलंदाज तयार. सॅगीचा बॉल. ही लाईन चांगली आहे. ही लाईन चांगली आहे. अतिशय चांगला बॉल आणि ही क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एकदा वाली आणि एका धावेच्या मधील धावफलक पुढे सरकलाय. 43. 8 बॉल 22 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघासाठी. 12ला 40 बनवायच्या होत्या. फाईट मी तर म्हणे खऱ्या अर्थाने चांगली दिली आहे जय हनुमान कोंडे साखरे क्रिकेट संघानं. 4 बॉल फेकलेत. 18 आल्यात आणि 18 आणि 6 24 धावा मित्र म्हणे खऱ्या अर्थानं 5 बॉल मध्ये बनवल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. षटकार. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 7 बॉल 16 ची गरज आहे. सागरचा हा बॉल. ही लाईन चांगली आहे. ही लाईन चांगली आहे. शेवटचा बॉल मित्र म्हणे खऱ्या अर्थानं फेकलाय डॉट. शेवटचे 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज. 12 मध्ये 40 बनवायच्या होत्या. या ओव्हर मध्ये एकंदरीत आपण पाहू शकता 24 धावा घेतल्यात आणि आपल्या मॅचला जिवंत ठेवलाय. या मॅच मध्ये आपण पाहू शकता जय हनुमान कोंडे साखरे. 6 बॉल 16 ची गरज. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. लगेच फिल्डिंग सेट करायची. आपला गोलंदाज आपण चूज करा आणि त्याचबरोबर एकवीर स्पोर्ट्स कोरावळे आपली फिल्डिंग देखील आपण सेट करायची लगेच. धावा आपण धावफलकावरती पाहताय. शेवटचे 6 बॉल 16 धावांची गरज. कर्णधाराच्या आता खांद्यावरती जिम्मेदार हे आकाश शिंगोळे येतात आता गोलंदाजी ट्रॅकवरती कारण मोठ्या बंधूला थोडासा मार पडला आणि इथून आता छोटा बंधू आपल्या संघाला वाचवेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. आकाश शिंगोळे येतात कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सागरवरती आक्रमण आपण मैदानाच्या मध्ये पाहिले. 40 बनवायच्या होत्या. 16 बनवल्या त्या ओव्हरमध्ये. 16 डिफेन्स करायच्यात. आकाशचा आपड बार लाईन इथे आपण पाहू शकता. पण आमच्याकडे बोलताय वेट अँड वॉच आणि त्यानंतर दर्शवला की पहिला बॉल हा वाईट आहे. 1 धाव खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. जय हनुमान कोंडे साखरे 50 या धावेवरती जाऊन पोहोचलाय. 50 कंप्लीट. 50 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. 6-15चं इक्वेशन मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यजमान टीम आहे ज्यांचा होम ग्राउंड आपण म्हणू शकतो एकवीरा स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळते जय हनुमान कोंडे साखरे हा टीम. फलंदाज तयार. अक्कीचा हा बॉल इथे समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. खेळाडू आहे त्या ठिकाणी जितू धुमाल. पहिल्या अटेम्प्टला उचलला. फेकी झाली तोपर्यंत येणारी ही सिंगल आणि 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळते. एक आली. एका धावेच्या मधीने धावफलक पुढे सरकतं. 51 धावा धावफलकावरती. 5 बॉल 14 धाव्यांची गरज. सो अमोल स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार देखील पाहिला. अक्की टू अमोल हा बॅटल चांगला रंगेल.
ओव्हर पिच बॉल इन वाईट केलं होतं. स्विंग अन मिस, प्ले अन मिस, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट, कारण आपण पाहू शकता गोलंदाजी करते यजमान टीम म्हणजे प्रेक्षक वर्ग देखील खूप या ठिकाणी आला असेल कोरोले गावचा त्यांना सपोर्ट करण्यासाठी. आणि त्याचबरोबर जसा डॉट बॉल आला तसा डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट आपण पाहू शकता. व्यासपीठावरून देखील टाळ्यांचा कडकडाट आपण पाहताय. आकाश शिंगोले तयार. आकीचा बॉल इथे बॅट आपण पाहू शकता. तर बॅटचा एज होत आणि त्यानंतर चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये झेल कलेक्ट झाली आहे. फलंदाज बाद. कारण मागच्या ओव्हरमध्ये सागर शिंगोळ्यावरती आक्रमण आपण पाहिले. तदनंतर जिम्मेदारी घेतली स्वतः कर्णधारांना की